सर्वांना कशी आहात सर्वजण मजेत असताल हो की नाही. सैतान देवापेक्षा मोठा नाही. देव मोठा आहे, देव सामर्थ्यशाली आहे, देव सर्व व्यापी आहे, सर्व ठिकाणी आहे. देवाला कुठलीच गोष्ट अशक्य अशी नाहीये. मी नेहमी सांगत असते, कारण का मला ह्याचा अनुभव आलेला आहे. काही गोष्टी माझ्या डोळ्याच्या मागे घडल्या, मला माहिती नव्हत्या त्या गोष्टी की अशा गोष्टी घडल्या किंवा घडून गेल्या. त्या देवाने माझ्या समोर पुराव्यासहित आणून दिले. तेव्हापासून देवावरचा माझा विश्वास खूप वाढलेला आहे आणि मी सर्व गोष्टी देवावर सोपवते. देवाला म्हणते, देवा बघ, तुला माहिती आहे, तुला कान आहे, तुला डोळे आहेत, तू पाहत आहे, तू ऐकत आहे, कुठे काय चालले आहे, कुठे काय घडत आहे. आणि 7 पडद्यात केलेल्या गोष्टी तू उघड केल्यास ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे हो मला, हो की नाही. आणि भूतो न भविष्य माझ्या मनात पण नव्हतं, माझ्या ध्यानात पण नव्हतं की ह्या गोष्टी घडतील आणि घडल्या असतील आणि असं असेल. ते मला सर्व गोष्टी माझ्या अगदी डोळ्यासमोर जशा तिथं घडल्या तशा तिथं होत्या, त्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर देवाने आणल्या. त्यामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये देवाला फार महत्त्वाचं स्थान देते, माणसाला नाही. मी म्हणते, देवा तुझी इच्छा, तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या म्हणण्यानुसार तू जे घडवलं असेल, तू जे ठरवलं असेल ते, माझा विश्वास, माझं प्रेम, माझ्या सर्व गोष्टी मी निस्वार्थ, अंधविश्वास म्हणा माझा. मग नंतर देवाने मला त्या गोष्टी सर्व दाखवून दिल्या की पहा, तू किती भोळी आहेस, तू किती विश्वासू आहेस, तू एखाद्यावर पटकन विश्वास ठेवते, समोरची व्यक्ती तशी नाही आहे. त्यामुळं आता मी विश्वास ठेवताना 10 वेळा विचार करते आणि 10 वेळा विचार केल्याच्या नंतरच त्या व्यक्तीजवळ माझं काय असेल ते मी बोलते. अन्यथा मी कोणाजवळच काही बोलत नाही. अगदी बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत की जी माझ्या विश्वासाची आहेत आणि जी माझी आहेत, त्यांच्याकडंच माझं हितगुज चालतं. बाकी मी कोणाकडंच काही करत नाही. प्रथम देव आणि नंतर बाकीचे. 2-3 जण आहेत, बाकी जास्त कोणी नाही आहे माझ्याकडे. तर असं आहे, पण तेच मला लाखाचे आहेत बरं का. सारा गाव माझा पण एक नाही कामाचा, असा आहे बघा. पण ती 2-3 आहेत ना, तीच मला लाखाची आहेत, एवढं मात्र नक्की आहे. तर असं आहे बघा. आयुष्य असंच असतं. माणसं कोणावर पण विश्वास ठेवतात, अरे हे माझं आहे, माझं आहे म्हणता म्हणता ते कधी आपल्या हातातून निसटून जातं हे कळत नाही. जग आहे, जगामध्ये चांगली पण वाईट आहे माणसं आणि वाईट पण माणसं आहेत. काही माणसं एखाद्याच्या घराचा खेळकोंडोबा करून निघून जातात. त्यात त्यांना खूप भयंकर आनंद मिळतो की अरे बघा, आम्ही कसं एका घराची 4 घरं केली. तर असू द्या, तुम्ही आनंदी व्हा, तुमच्या मनाला समाधान लागू द्या. पुढे आहे म्हणतात ना, आपण फक्त पाहत राहायचं, कारण का देव आहे घडवणारा. देव कधी काय घडवेल. आज ते आनंदात आहे, आज त्यांना समाधान भेटते, ते रात्रीचे शांत झोपतात. त्यांना असं वाटतं की अरे बघा कसं झालं ना, असं झालं, बरं झालं, बरं झालं, हा शब्द येतो त्यांच्याकडून. बरं झालं, चांगलं झालं. तर असू द्या, चांगलं करणारे वाईट करणारे तुम्ही कोण. देव आहे ना, देव सर्वांना पाहत आहे. जरी तुम्ही आज त्रुटीचा खडा, मिठाचा खडा माझ्या ह्याच्यात टाकला असेल, तरी पण तो दूर करणारा प्रभू आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. अशी अनेक संकट आली, अनेक संकट गेली, तसं हे पण संकट येईल आणि जाईल, माहिती का. परंतु ज्याने कोणी माझ्या ह्याच्यामध्ये मिठाचा त्रुटीचा खडा फिरवला असेल, देव त्याचं कधी चांगलं करणार, देव त्याला पाहून घेईल, माहिती का. एवढं मात्र खरं आहे. आणि देवाला सर्व गोष्टी. आणि मग आपण म्हणतो अरे ही गोष्ट कशी काय घडली, तर देवाला आठवण असते,
माहिती आहे का, देवाला सर्व गोष्टीची आठवण असते. माझ्या पण चुकांचं मी सांगते, माझ्या पण चुका काही घडल्या असतील तर देव ते आठवण करून देत असेल, हे पण मी बोलते. हो की नाही? आणि तुमच्याकडून पण काही घडलं असेल कळत नकळत किंवा मुद्दाम, तर देव ते पण पाहत आहे. त्याची पण तुम्हाला कालांतराने शिक्षा ही मिळणारच आहे. तेव्हा बोलताना, वागताना किंवा एखाद्याच्या चुगल्या लावताना थोडा तरी देवाचा विचार करा. फक्त मंदिरात जायचं, चर्चमध्ये जायचं, हात जोडायचे, त्याने देव तुम्हाला मिळत नसतो आणि काही होत नसतं. मनाने शुद्ध अंतःकरणाने केले पाहिजे. मी तर म्हणते, देवा माझ्या शत्रूवर पण तू प्रेम कर, कारण का शत्रूवर प्रेम करणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि ते आपल्याला केलं पाहिजे. आधी तू त्यांचं क्षमा कर, त्यांच्या पापाची क्षमा कर देवांना, मी सांग. कारण का देवाचे एक वाक्य आहे वधस्तंभावरील, हे काय करतात ते त्यांना कळत नाही. तसंच आहे, त्यांनी काय केलं, काय करत आहेत ते त्यांच्या मस्तीच्या नादात काय करून गेले हे त्यांना कळेल केव्हा, वेळ गेल्याच्या नंतर. धन्यवाद.